हे घे, खास तुझ्या बर्थडे साठी महागडा दागिना वगैरे काही नाहीये, मित्रत्वाचा गोडवा आहे, चॉकलेट्स आहे. चॉकलेट्स आहेत? अहो पण कशासाठी हे सगळं? तुला आवडलं हे सरप्राईज? नाही नाही, खूप छान आहे खरंच. म्हणजे मला काय वाटतं मी नाही शब्दात सांगू शकत, इतकं छान आहे, खूप छान. एवढा सगळा थाट उभा केलात, एवढे कष्ट घेतलेत, इतकं छान गायलात. पण एक सांगू, आज माझा वाढदिवस नाहीये. वाढदिवस नाहीये? अरे मग मगाशी मी गाताना थांबलो तेव्हा परत गायला कशाला लावलंस मला? अहो तुम्ही इतकं छान गात होतात आणि तुम्ही ते काय केलं ते पूजन, ते फ्युजन इतकं मस्त केलं होतं ना तुम्ही. अहो पण आज माझा वाढदिवस आहे असं का वाटलं तुम्हाला? मॅडीने कळवलं मला, तुझ्याकडूनच फोन केला होता तिने मला. ती मला चुकीचं कसं कळवेल? एक मिनिट, तू तिला काही वाढदिवसाबद्दल बोलली होतीस? नाही, मी त्यांना फक्त चहा दिला आणि मी केक दिला त्यांना. केक? त्या केकनीच माझा पचका केलेला आहे. अरे सकाळी तुला मी एवढे गुलाब पाठवले, त्याचं काहीच वाटलं नाही तुला? वाटलंच मला तुम्ही केलं असेल म्हणून. पण मला आपलं वाटलं घरगुती गुलकंद करायला पाठवले. तुम्ही मस्करी करताय का माझी? अरे एवढा पचका झालेला माणूस मस्करी करेल काय? अख्ख्या बिल्डिंगला ऐकू गेलं माझं गाणं. हरकत नाही, आज प्रॅक्टिस झाली असं समजतो. या वर्षात 2दा सेलिब्रेट करूया तुझा वाढदिवस. सांग कधी असतो तुझा वाढदिवस? असतो कधीतरी. अरे सांग ना, तारीख सांग. येतोय लवकरच, थंडीत. हा सांगायचं नाहीये. ऑलराईट, मी शोधून काढीन तुझा वाढदिवस. तोही उद्याचा दिवस संपायच्या आत. एकदा मी ठरवलं ना की इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल. उद्या कळेलच तुला. त्या सगळ्या फॉर्म मधून सर मॅमचा फॉर्म कसा शोधणार आहे मी? सरांना नाही काही सुचतं बाबा. कापासून मला कामाला लावलं नुसतं. मॅड, दात तुटला असता माझा. काय ते सगळे फॉर्म शोधेपर्यंत मी म्हातारी होणार आहे आता. मॅडी, हा काय टिश्यू पेपर आहे? काय चाललंय तुझं? सर, अहो सगळे फीडबॅकचे फॉर्म आहेत. तुम्ही आसरी मॅडमची बर्थडे शोधायला सांगितली ना मला. हो. सापडली? नो सर, त्यांचा फॉर्मच सापडत नाही. मॅडी, हा इथे आहे आसावरीचा फीडबॅक फॉर्म. सॉरी सर. सर पण तुम्हाला सापडला ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय बर्थडे काय सर? याच्यावर काहीच लिहिलेलं नाहीये. हो सर, बर्थडे काहीच लिहिलं नाही याच्यामध्ये. आता तर हे अवघड मिशन होऊन बसलं. आहे, एक आयडिया आहे. आसावरीच्या घरात माझा एक सोल्जर आहे. हाय सर, बोला काय म्हणताय? काय म्हणणार बाबा, काल एवढं सगळं प्लॅनिंग केलं पण दिवसच चुकीचा निघाला. अर्थात आसावरी खुश झाली म्हणा, त्यामुळे नो कंप्लेंट्स, मजा आली. पण काल वाढदिवसच नव्हता ना. हरकत नाही सर. आता आईंचा ऍक्च्युअल बर्थडे असेल ना, तेव्हा पण आपण एक्झॅक्टली असं सेलिब्रेशन करूया. अरे नक्की, पण वाढदिवस कधी ते कळायला हवं ना. काल मी चॅलेंज देऊन बसलोय, शोधून काढेन म्हणून. ते आज संध्याकाळपर्यंत. काय सांगताय? म्हणून तर तुला फोन केलाय. तुला काही कल्पना आहे का? नाही, पण ओके, ह्या गोष्टीत मी तुमच्या बरोबर आहे. मी शोधून काढते आईंची जन्मतारीख. काय सांगतेस काय? म्हणजे तू माझ्या बटालियन मध्ये आहेस? येस. सो सोल्जर मिशन के लिए तैयार है? येस सर. अभिजित राजेंचा फोन होता ना? येतंय लक्षात माझ्या. माझ्या वाढदिवसाची तारीख शोधण्याचा प्रयत्न करताय ना? इतकं सोपं नाहीये ते शोधणं.
मी पण एकदा ठरवलं ना की कठीण मधली कठीण गोष्ट सुद्धा सोपी करून दाखवते. किती लपवाल? एक दिवस सत्य समोर येईलच. अशी शोधीन तुमची तारीख. कशी अशी? एक मिनिट, हसू नका. मी एखादी गोष्ट ठरवली की मी करून दाखवते. अशी तशी समजू नका मला. मला एक बघायचंय तू कसं करतेस आणि कशी करतेस ते. पण यावेळेला मी तुझ्या टीम मध्ये नाही हं शुभ्रा. हो, ऐक ना, मला उशीर होतोय, निघायचंय लगेच. ए थांब इकडे. मी काहीतरी विचारलंय ना तुला, माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दे. आईंचा बर्थडे कधी असतो? तारीख आता लक्षात नाही का शुभ्रा? तुला तुझ्या आईचा बर्थडे लक्षात नाहीये? 20 ओके, 20 22 22. हा असंच 23-24 असंच काहीतरी आहे ग. हे बघ, मला एवढं आठवतंय, मी गोव्याला होतो ना तेव्हा तिचा बर्थडे होता. हो, मागच्या वर्षी 3दा गेलायस तू गोव्याला. फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता या 3 ट्रिप्स पैकी नक्की कुठल्या ट्रिपच्या वेळी आईचा बर्थडे होता? आठव ना सोहम. तिलाच विचार ना यार. हे बघ, मला एवढं आठवतंय, बर्थडेच्या दिवशी ना ती मला फोन लावत होती, पण तिचा फोन लागला नव्हता. आणि म्हणून आजोबांनी मला फोन लावून खूप झापला होता, कारण बर्थडेच्या दिवशी ती उपाशी राहिली म्हणून. वाव, हे सगळं आठवतंय ना तुला सोहम? फक्त आईची जन्मतारीख आणि महिना आठवत नाहीये. कमाल आहे यार तुझी. अरे यार, नाही लक्षात ना आता. थोडा विचार कर ना सोहम. प्लीज 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 आठव ना, प्लीज आठव ना. का मागे लागली असे यार शुभ्रा? सोड ना, मला हे बघ आवरून निघायचंय, उशीर होतोय. फाईन, म्हणजे हेही मला शोधावं लागणार. हो. ऐक ना, तुझ्याकडे आईंचं एखादं डॉक्युमेंट आहे का? म्हणजे आधार कार्ड किंवा ज्याच्यावर बर्थडे असेल असं एखादं डॉक्युमेंट? तिची सगळी डॉक्युमेंट्स ना तिच्याकडेच असतात, ती जपून ठेवते. ओ, ओके, धन्यवाद. काय धन्यवाद? आहा, डॉक्युमेंटची फाईल. कमॉन कमॉन कमॉन. आधार कार्ड, आधार कार्ड. अरे यार, लिव्ह इन सर्टिफिकेट काहीतरी. काही हवंय का? कुठे काय? अगं, आयुष्यभर साखरेच्या आणि तांदळाच्या डब्यात पैसे साठवून संसार करणाऱ्या बायकांची कागदपत्र तरी अशी सहजासहजी कशी सापडतील? जे जपून ठेवायचं ते जपूनच ठेवलेलं असतं. जपून की लपून? मी डॉक्युमेंट शोधायला येणार म्हणून तुम्ही लपवली आहेत ना आई? अगं, तू एवढं ठरवलंयस, त्यांना फोनवर सांगितलंयस, तर जे जे तुला शक्य आहे ते तू करणारच ना बाळा. पण मी सुद्धा जसं ठरवलंय तसंच करते बरं का. पण काय आहे ना शुभ्रा, या घरात इतके खोण आहेत, इतके कानाकोपरे आहेत ना, की असं सहजासहजी नाही सापडणार तुला. आणि तू कशाला माझ्या जन्मतारखेच्या मागे लागलीस ग? ज्यांना सांगितलंय त्यांना शोधू दे की, बघूया जमतंय का. हे बघा, आमची टीम आहे. हो का? मग जाऊन सांगते ना तुमची टीम हरली म्हणून. आणि माझ्या कपाटाचा दरवाजा बंद कर बरं का. ओके. ही लढाई जरी आम्ही हरलो असलो ना, तरी युद्ध अजून बाकी आहे आणि आमची टीम हार मानणार नाही. तुलाही कामाला लावलंय त्यांनी. सांग त्या अभिजित राजेंना, काही युद्ध हरूनही जिंकता येतात. म्हणजे कळेल त्यांनाच. म्हणजे हेलो. हेलो, ये हम जनगणना ऑफिस से बात कर रहे हैं. ये कुलकर्णी साहब के घर का नंबर है क्या? कुछ इन्फॉर्मेशन चाहिए थी. मी तुमचा आवाज ओळखलाय. खाल्ली माती. एवढा आवाज बदलला तरी ओळखलंस तू. सध्या म्हणे फसण्याचे दिवस आहेत बहुतेक.
मला वाटलं आसावरी फोन उचलेल तर तू उचललास, बरं आवाजही ओळखलास. ऐका ना, अजून थोडासा आवाज बदललात ना तर आईना नाही कळणार. थांबा, मी एक काम करते, मी आता फोन ठेवते तुमचा. आई आतमध्ये आहेत, तुम्ही परत फोन करा आणि त्याच उचलतील फोन. ओके. ऐक 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 हा हा हा, बोला बोला. हेलो, हम जनगणना ऑफिस से बात कर. हे ठीक आहे? परफेक्ट. यापेक्षा वेळ काहीतरी करतो. ओके, बाय. हॅलो. हेलो, जनगणना ऑफिस से बात कर रहा है. वो कुलकर्णी साहब के घर का नंबर है क्या? हो कुलकर्ण्यांचंच घर है. तुमको किसके साथ बोलना है? ओ, हमको थोड़ा इन्फॉर्मेशन चाहिए, माहिती चाहिए. घर में कौन कौन रहता है उनका डिटेल इन्फॉर्मेशन चाहिए. हो का? अहो पण ही सगळी माहिती आम्ही दिली आहे हो. ओ, अर्धवट है मैडम, हमारे पास फॉर्म है इधर. बरं काय कसली माहिती हवी तुम्हाला, विचारा. दत्तात्रेय कुलकर्णी, माझे सासरे ते. हाँ, उनका माहिती है. उनके बहू का, सुनबाई का इन्फॉर्मेशन अर्धवट है. सुनेचा म्हणजे अगो बाई माझाच की, म्हणजे आसावरी कुलकर्णी का? हाँ, आपकी माहिती लगेगी मैडम. आपका जरा डिटेल एड्रेस बताएंगे क्या हमको? हो, हे बघा 102 ए विंग सहजीवन सोसायटी. हाँ, सहजीवन बराबर है. हा, गल्ली नंबर 4. आमच्या या भागाचं नाव सांगू का? हाँ, बोलो बोलो. स्वामी समर्थ नगर. वो आपकी जन्म तारीख नहीं है इधर, वो चाहिए. अहो पण जन्मतारीख तर माझी सांगितली होती हो तेव्हा. तुम्हाला माझ्या सुनेची हवी आहे का, शुभ्रा कुलकर्णी? कारण आता ती नवीन आली आहे ना घरात. आपकी जल्दी बोलिए. अहो हो, सांगते ना, ऐका ना. माझी जन्मतारीख. काय झालं सर? जल्दी बोलिए, लाइन में डिस्टर्बेंस है, आवाज नहीं आ रही है बराबर. सर आउट डिस्टर्बन्स नाहीये, तुमचा आवाज खराब झालाय सर. माझी जन्मतारीख हवी आहे का तुम्हाला? मिळणार नाही. सगळं करून झालं, आता खोटं बोलताय. हॅलो हॅलो सर, सर मी मॅडी बोलते सर. हाँ मॅडी, तू आसावरीच्या घरी पोहोचलीस का? नो नो सर, मी त्यांच्या बिल्डिंगच्या खाली उभी आता. तुला माहिती ना तू तिथे का गेलीस ते? येस सर, मला त्यांची बर्थडे काय त्यांच्याकडनं काढून घ्यायचंय. पण सर सर मी ना खूप कन्फ्युज झालीये. मॅडी, तू त्यांच्याशी तेच बोलणार आहे जे मी तुला फोनवर सांगणार आहे. हा हा तो तुला मी इयरफोन दिलाय ना, ब्लूटूथ इयरफोन, तो कानाला लावलायस ना? हा येस सर. सर 1 मिनिट होल्ड सर. येस सर. हा सर. येस सर, सापडलं सर. तो इयरफोन कानाला लाव आणि मोबाईलला कनेक्ट कर. हा हा सर, 1 मिनिट. हॅलो. झाला कनेक्ट? हा सर 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 ऐकू येतं सर मला. आसावरीला कळायला नको आपण फोनवर बोलतोय. येस सर. लपव ना जरा. लपव सर? मी कुठे लपून बसू सर इथे आता? अगं तू कुठे लपतेस? इयरफोन लपव, कानावर केस घे. हा सर, घेतले सर. सर मी माझा मोबाईल पण लपून ठेवते सर. सर रेडी सर मी. सर मी पोहोचले दाराजवळ. सर मी बेल वाजवते आता. अगं बाई मॅडी ताई, अशा कशा अचानक आलात? मी अचानक नाही येत कधीच, माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी? अरे काय बोलतेस तू? भांड फोडशील. चुप. काय झालं, तुम्ही असं तोंडावर बोट का घेतलंय? मॅडी, तोंडावरचं बोट काढ. अय्या, तुम्हाला कसं कळलं मी तोंडावर बोट ठेवलं ते? अहो मला दिसतंय ना असं, तुम्ही समोर धरले ना तोंडावर बोट. नाही तुम्हाला नाही. मॅडी चुप, आणि तोंडावरचं बोट काढ. आसावरी तुला बघते.
तुम्ही ठीक आहात ना मॅडीताई? या ना आत, या ना आत, या बसा. आधी मी पाणी आणते तुमच्यासाठी. या बसा. नाही, सावकाश सावकाश बसा. मी पाणी देते तुम्हाला. अगं मी पाणी संपलंय, मी घेऊन येते. हा येस येस. मॅडी, आता मी तुला जे सांगेन तसंच बोलायचं, त्या व्यतिरिक्त काही बोलायचं नाही. मी जे बोलीन तेच. येस सर. हे सुद्धा बोलू नकोस. मी जे बोलीन तेच. घ्या. अहो उभ्या कशाला राहिलात? बसा ना, बसून पाणी प्या. हा सावकाश सावकाश सावकाश, सांभाळून. मला काही झालेलं नाहीये. सॉरी मॅम. मला काही झालेलं नाही आसावरी मॅम. नक्की ना मॅडीताई? सॉरी मॅम, तुम्ही मला ताई म्हणता बरोबर? आसावरी मॅम, तुम्ही मला ताई म्हणता बरोबर? मी तुमच्यावर मोठी आहे म्हणून ना? मी तुमच्याहून मोठी आहे म्हणून, हो ना? अहो, असं काय करता? मी तुमच्याहून मोठी, तुम्ही कुठे मोठ्या? नाही हो, मी ताई म्हणजे मी मोठी. मॅडी बोल, मॅडी बोल. मॅडीताई काय झालं? तुम्ही असं मान का हलवताय? काय झालंय? मॅडी बोल. मी जे बोलतोय ते तू बोलत नाहीयेस. तू असं ऐकलं नाहीस ना तर तुझा जॉब गेला म्हणून समज. नाही नाही, मी ताई म्हणजे मी मोठी. असं नसतं मॅडीताई. अहो मी मोठी आहे तुमच्याहून. असं कसं असावरी ताई? तुमचं नाव असावरी आणि माझं नाव मंदोदरी म्हणजे मी मोठी. कसं शक्य आहे? तुमचं नाव आसावरी, माझं नाव मंदोदरी म्हणजे मी मोठी. मॅडीताई असं नावात नसतं काही. मॅम, तुमच्या चपलेचा नंबर काय? मॅम, तुमच्या चपलेचा नंबर काय आहे? 5. माझा 7 म्हणजे मी मोठी. माझा 7 म्हणजे मी मोठी ना. अहो असं नाहीये मॅडीताई. तुमचा वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 1 जानेवारी. तुमचा कधी? माझा वाढदिवस 1 जानेवारी. तुमचा कधी? अहो माझा ना. अरे सांभाळ विश्वास. सांभाळ विश्वास. काय झालं मॅडीताई? मॅडी चुप, काही बोलू नकोस, त्यांना कळेल. मॅडी चूप, काही बोलू नकोस, त्यांना कळेल. म्हणजे? अगं हे का बोलतेस? ग हे का बोलतेस? अगं हे नाही बोलायचं. हे नाही बोलायचं. कळेल ना तू माझ्याशी बोलतेस ते. तुम्ही फोनवर बोलताय का? अय्या, तुम्हाला कळलं? सर, त्यांना कळलं मी तुमच्याशी फोनवर बोलते ते. सॉरी मॅम, तुम्हाला कसं कळलं? माझ्याकडे वायरलेस हेडफोन आहेत ते. फोन देता मला जरा. मॅडी तू वाट लावलीस यार. सॉरी सर. हॅलो. काय करताय तुम्ही? काय त्या मॅडीताईंच्या करून काय वाटेल ते काही बाई बोलून घेताय? काय बोलतेस तू? कोण आहेस तू? हे बघा, मला सगळं कळलंय. तुम्ही त्यांना विचारायला सांगत होतात आणि त्या सगळं मला विचारत होत्या. अहो पण तुम्ही मध्येच विश्वास सांभाळ बोललात. तो ठीक आहे ना? त्याला काही लागलं पिगलं नाहीये ना? ते तर बरं आहे. तो जरा धडपडला म्हणून गडबड झाली. नाही तर मला एव्हाना तुझ्या वाढदिवसाची तारीख कळली असती. कळली असती? कळली नाही. अरे कळेल कळेल. कधी? अहो तशी तुमची वेळ तर संपत आली आहे. पण अजून संपलेली नाहीये ना. पण लहानपणी डबा स्पाईस, लपाछपी, आबादुबी असले खेळ खेळलो होतो. मोठं झाल्यावरही जन्मतारीख ओळखण्याचा खेळ खेळावा लागेल असं वाटलं नव्हतं. पण बाकी छान खेळतेस तू. वा छान, कंग्रॅट्स. पण अजून खेळ संपलेला नाहीये. तुझी जन्मतारीख सांगायला येतोय मी. काय पोरखेळ लावलाय? आलोच जन्मतारीख घेऊन.